कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती, शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा, नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कट्टर विरोधक मुश्रीफ समर्जित घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी. हिडीस किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला असावा अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला दे धक्का, नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा गटाची युती. माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत. प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांचा अजब फंडा, बिबट्याच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा पर्याय, गणेश नाईकांचा सल्ला. विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती, 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनेच केला होता आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला, निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश, 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा. आता बघूया, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हटलं जायचं, मात्र कार्यकर्त्यांच्या या आशेवर त्यांचेच नेते पाणी फिरवत असल्याचं बोललं जाऊ लागलं. कारण नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत अनेक उमेदवार हे मंत्री, संत्री, आजीमाजी आमदार, खासदारांचे नातेवाईकच दिसतात आणि यामुळं आयुष्यभर केवळ सतरंजाच उचलायच्या का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. आणि यामध्ये जर आपण बघितलं, गिरीश महाजन जामनेर नगर परिषदेत, त्यांच्याच पत्नी साधना महाजन तिथे उभ्या आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती हे देखील चिखलदरा नगर परिषदेकरता उभे आहेत. तर चंद्रनील नाईक जे राज्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांच्या पत्नी पुसद नगर परिषदेकरता मोहिनी नाईक या उभ्या आहेत. तर मंत्री आकाश पुणकर यांनी आपल्या वहिनी अपर्णा पुणकर यांना खामगाव नगर परिषदेकरता नगराध्यक्षपदाकरता तिकीट देऊ केलेलं आहे. तर रामराजे नाईक निंबाळकर जे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत, त्यांनी फलटण नगर परिषदेत त्यांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर जे स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्यांना नगराध्यक्षपदाकरता उभं केलंय. तर भुसावळ नगर परिषदेमध्ये संजय सावकरे जे मंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या पत्नी रजनी सावकरे यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट देऊ केलंय. तर किशोर पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत, पाचोरा नगर परिषदेवर पत्नी सुनीता पाटील यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट त्यांनी देऊ केलंय. तर संजय गायकवाड जे शिवसेनेचे आमदार आहेत, यांनी बुलढाणा नगर परिषदेवर त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट दिलंय. तर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना चाळीसगाव नगर परिषदेवर नगराध्यक्षपदाकरता तिकीट देऊ केलेलं आहे. तर संगमनेर नगर परिषद इथे देखील आपण पाहिलं तर अमोल खताळ जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी त्यांची भाऊजाई सुवर्णा खताळ यांना नगराध्यक्षपदाकरता तिकीट मिळवून दिलंय. तर संगमनेर नगर परिषदेत आणखीन एक चुरशीची लढत, सत्यजित तांबे जे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता उभं केलंय. तर भाजप नेते राजन पाटील यांनी त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना अनगर नगरपंचायतीकरता उभं केलंय.
तर रणजितसिंह नाईक निंबाळकर जे माजी खासदार आहेत त्यांनी फलटण नगर परिषदेकरता त्यांचा भाऊ समशेर सिंग निंबाळकर यांना तिकीट मिळवून दिलं. तर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई नगर परिषदेवर त्यांची मुलगी संजना पाटील हिला तिकीट मिळवून दिलंय. आणि या मुद्द्यावरती वेगवेगळी मतमतांतर निश्चित येणार आहेत. पण त्याआधी बघूया हा नेमकी चर्चा का सुरू झाली. अनुसूचित जातींना क्रिमिलेअर लागू करावं. सरन्यायाधीश भूषण गवईंचा पुनरुच्चार. गवईंच्या मागणीचा सरकार विचार करणार. उपवर्गीकरणानंतर उत्पन्न मर्यादाही लागणार. राज्यघटनेच्या कलम 16 नुसार अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मागासवर्गीयांचे सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांना शिक्षण नोकरीत संधी मिळावी या हेतूनं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांना सरसकट आरक्षणाचा लाभ देण्यात येतो. पण आरक्षणाचा फायदा मात्र सर्व जात समूहापर्यंत पोहोचत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आता अनुसूचित जातींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणातही ओबीसी प्रमाणे क्रिमिलेअर अर्थात उत्पन्न मर्यादेची अट लागू करण्याचा पुनरुच्चार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईंनी केला. I also went further and took a view that the concept of criminal as has been found in the judgment of Indira Sawhney insofar as the other backward classes are concerned should also be made applicable to scheduled caste. Though my judgment has been widely criticized on that issue, but I still hold that judges are not supposed to normally justify their judgments, and I still about a week to go. But if a person who is an IAS officer, he becomes a chief secretary, and his son gets the best of education in a city like Hyderabad or Bangalore, would a child of a poor agricultural labor studying in the village, though both belonging to scheduled caste, could be equated? And my answer to that was no. It denied equality of opportunity. 2024 मध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अनुसूचित जातींना क्रिमिलेअर लागू करण्याबद्दल विधान केलं. भारत आणि 75 वर्षातील जिवंत भारतीय संविधान या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयावरून आपल्यावर टीका झाल्याचा संदर्भ दिला. पण आता सरन्यायाधीशांनी वर्गीकरणाच्या पुढे जात थेट क्रिमिलेअरची मागणी केल्यानं आंबेडकर समाजातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. आरक्षणने या देशामध्ये त्यांना या देशाचा गाडा हलकण्याचा अधिकार दिला. त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन आरक्षणाचा काय? दुर्दैवाने मी असं म्हणेन की या देशामध्ये आरक्षण हे रिप्रेझेंटेशन म्हणून बघितलं गेलं नाही, तर आरक्षण हे डेव्हलपमेंट म्हणून बघण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आरक्षणामध्ये क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर अशी असलेली चर्चा सुरू होते. हे आरक्षण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला समूह म्हणून संबोधलेला आहे. या समूहाच्या प्रतिनिधित्वाला आरक्षण या माध्यमातून दिलेलं आहे. त्यामुळे एससी समाजावर क्रिमिलेअर लावणं हे अत्यंत आश्चर्यकारक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. 31 जुलै 2024 मध्ये एससी अर्थात अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निकाल आला. याला वर्ष उलटलंय, पण तेलंगणा वगळता इतर कोणत्याच राज्यात अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण झालेलं नाही. त्यात आता सरन्यायाधीश भूषण गवईंनी त्यापुढे जाऊन थेट उत्पन्न मर्यादेची अर्थात क्रिमिलेअरची अट लागू करण्याच्या इच्छेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सरन्यायाधीशांच्या या विधानाचा सरकार विचार करतं का, आणि केलाच तर त्यावर अनुसूचित जातींमधून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.